तुम्ही अक्कलकोटला यायचा प्लॅन करत असाल तर पहिल्यांदा चोळप्पा महाराजांच्या या मठात नक्की जा। चोळप्पा महाराजांच्या या घरात स्वामी 21 वर्ष पूर्णपणे इथे राहिले। या घरात त्यांनी त्यांच्या आठवणी व वस्तूही जपून ठेवल्या आहेत। तिथेच पुढे स्वामी समर्थांचे प्रथम आगमनाचे स्थान म्हणजेच खंडोबा मंदिर आहे। या खंडोबा मंदिराचे दर्शन घेऊन पुढे तुम्ही समाधी मठाकडे या। इथे वटवृक्ष आणि स्वामी समर्थ मंदिराचे अक्कलकोट मूळ मंदिराचे छान असे दर्शन घ्या। मागच्या बाजूस स्वामींचे गुरु मंदिर आहे, जिथे बाळप्पा मठ असे म्हणून संबोधले जाते। या मठाच्या आतमध्ये येताना तुम्हाला खाली फरशीवर पांढरे असे चौकोन दिसतील। या चौकोनात स्वामींचे पावले उठली गेलेले आहेत, त्यामुळे त्या चौकोनाची विशेष अशी पूजा केली। मठाच्या उजव्या बाजूला गोमातेचेही दर्शन घेऊन जा आणि अन्नछत्राचा आस्वाद घ्या। चारी स्नानाचे दर्शन करून झाल्यावर तुम्हाला सोलापूर मार्गाने छान असे शिव मंदिर लागणार आहे। हे सुप्रसिद्ध शिव मंदिर शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते। इथे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची समाधी आहे। यांनी शिवाला प्रसन्न करून घेतले होते आणि इथेच मंदिराची स्थापना सुद्धा केली होती। भगवान शिवशंकर त्यांना प्रसन्न झाले होते आणि तुम्ही पाहू शकता हे मंदिर विशेष असे मनामध्ये स्नान करून जाते, कारण तलावामध्ये बांधलेले हे मंदिर छान असं मनमोहक वातावरण निर्माण करते आणि मनामध्ये एक वेगळी छाप तयार करून जाते। मंदिरात आम्ही छोटी छोटी शिवलिंगेही पाहिले, तसेच गणपती आणि देवीचंही मंदिर इथे आहे। पुढे जयशंकर यांचा चहा अजिबात मिस करू नका। कुंदा चहा इथली स्पेशालिटी आहे। या चहासाठी आम्ही गाडीवरून चहा पिण्यासाठी गेलो। जाताना सुद्धा आम्ही हा चहा घेतला होता। यांच्या बऱ्याच अशा फ्रँचायझी तुम्हाला जाताना पाहायला मिळतील, पण चहा तर एक नंबर आहे। चहा म्हणलं तर वडापाव तर आलाच आणि इथली सुप्रसिद्ध अशी शेंगा चटणी आणि कुंदा नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो. श्री स्वामी समर्थ।